विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य। मागण्यांबाबत जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी। मनोज जरांगे यांचे 1 दिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं, त्यात मंत्रीही सहभागी होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन, हाकेंचा आरोप। उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। उपोषणादरम्यान जरांगेंना झाला होता उलट्यांचा त्रास। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 331वी जयंती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चौंडीमध्ये अहिल्याश्वर मंदिरात पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा। मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाची हजेरी। अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडमध्ये पावसाच्या सरी। उकाड्यापासून त्रस्त मुंबईकरांना काहीसा दिलासा। आज विदर्भाच्या काही भागात गडगडाटासह गारपिटीची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। बोंदोखराचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपासासाठी घेतला ताबा। खऱ्यातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। भेसळयुक्त अन्नपदार्थांवरती धडक मोहीम राबवण्यासाठी तुकाराम मुंढेंची नवीन संकल्पना। तक्रारीसाठी नवीन ॲप आणणार। लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार। विषारी दारूमुळे पुण्यातील आणखी 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती। विषारी दारूमुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। कल्याणमधील गायत्री शिंदे हत्याकांडाला सैराट वळण। मुलींना आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हत्या केल्याची बाबाची कबुली। हत्येच्या 1 दिवस आधी संपूर्ण कुटुंबानं एकत्रित पाहिला होता चित्रपट। डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। डी.के. शिवकुमार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 3 जूनला होण्याची शक्यता। मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक। दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानकाची रेकी। दिल्ली देखील दहशतवाद्यांच्या होती टार्गेटवर। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल। समाजकंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेक। फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनलनंतर हिंसाचार। आफ्रिकेच्या स्थलांतरित मुस्लिमांनी दंगल केल्याचा आरोप। गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा आज महामुकाबला। अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत। सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज।